प्रयत्न केलेला आहे, त्यांचे देखील आभार। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, कारण मुंबईमध्ये जरी महायुतीमध्ये फूट पडलेली असली तरी मात्र कोल्हापूर महानगरपालिकेत तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत। उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना एका बाजूला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं, तर काहींनी तिकीट न मिळाल्यामुळे थेट बंडाचा झेंडाही फडकावला। शिवसेनेचे राहुल चव्हाण आणि काँग्रेसचे विक्रम जरग यांनी तर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामगुडे यांनी देखील अपक्ष म्हणून शड्डू ठोकला। तर कोल्हापूर महापालिकेतील जागा वाटप कसं आहे हे आपण आधी सुरुवातीला समजावून घेणार आहोत। तर कोल्हापुरामध्ये जागा वाटपाचा जर फॉर्म्युला पाहायला गेला, कोल्हापूर महानगरपालिकेतील जागा वाटप, एकूण जागा त्या ठिकाणी आहेत 81, त्यापैकी 36 भाजप लढवणार आहे, शिवसेना 30, 15 जागा या घड्याळावरती म्हणजे राष्ट्रवादीकडून लढताना पाहायला मिळतील, काँग्रेसकडून 74 आणि 7 जागांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मशाल या चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवताना दिसून येतील। मनपातील जागा वाटप नेमकं कशा प्रकारे झालेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकली। मुंबई नंतर आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरचे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, खूप महत्त्वाचा प्रश्न कोल्हापूरकरांसाठी, काही ठिकाणी महायुती तुटते, काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र नसल्याचं दिसतं। तीन पक्ष एकत्र येऊन कोल्हापूरच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीची महायुती कोल्हापुरात तरी अभेद्य असल्याचं सध्या दिसून येत आहे। मात्र जे सर्वसामान्य उमेदवार किंवा कार्यकर्ते सतरंजा उचलत होते त्यांना बाजूला सारलं, त्याचा उद्रेक आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिकीट वाटपातही पाहायला मिळाला। मात्र त्या पुढे जाऊन ज्या वेळेला उमेदवार आज बंडखोरी करताना दिसून येत आहेत, चिडचिड करताना दिसून येत आहेत, मतदारांवरती या उमेदवारांनी किंवा या राजकीय पक्षांनी ती वेळ आणू नये असं कोल्हापूरकरांना वाटतं का सतेज? विश्वास सर, खरं पाहिलं तर आज सकाळपासून पाहिले तर प्रचंड अशी गर्दी होती, ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली होती। आणि काल ज्या पद्धतीनं महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला, मात्र एबी फॉर्म कुणाला दिले नाहीत, अगदी छुप्या पद्धतीने एबी फॉर्म आहे ते दिल्यामुळे खरं तर जे इच्छुक होते ते नाराज झालेले होते। पहिल्या टप्प्यामध्ये जसं महाविकास आघाडीनं मुलाखती घेतल्या आणि महायुतीनं मुलाखती घेतल्या, त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडे जवळपास 300 पेक्षा अधिक सदस्यांनी मुलाखती आहेत त्या दिलेल्या होत्या। त्यामध्ये कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, माजी नगरसेवकांचे कुटुंबीय देखील त्या ठिकाणी होते। मात्र खरं तर त्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली गेलेली नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत याच गोष्टीवरती काही संवाद साधण्यासाठी कोल्हापुरातील सामान्य कार्यकर्ते काही नाराज आहेत, त्याची जाणून घ्या। विशालराव, खरं तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होता आणि खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार देखील केला होता, 12 ते 14 वर्ष तुम्ही काम करताय, आता तुम्ही बंडखोर म्हणून अर्ज भरताय, काय सांगाल? निश्चितच माझ्यावर अन्याय झालेला आहे। मी 12 ते 14 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात काम करतोय। पक्षासाठी पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीनं काम केलं, पण पक्षानं माझ्या या गोष्टीचा कधीच विचार केला नाही व माझ्या नंतर जो आलेला आहे उमेदवार आहे 2-3 वर्षातला, त्याला उमेदवारी देऊन माझ्यावर अन्याय केला आहे। नक्कीच उमेदवारांच्या वरती अन्याय केलाय। अजून काय सांगाल, एकूणच सगळं कोल्हापूरच्या आज जे उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्याकडे बघता कोल्हापुरात कोणत्या प्रश्नांवरती निवडणूक गाजेल आणि मतदार राजा आहे तो कुणाला कौल देईल, काय शक्यता वाटते? मला वाटतंय की हे जे एकमेकांचे उमेदवार उचलाउचली झालेले आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी डावलून ज्याची आर्थिक क्षमता जास्त आहे आणि तो आपल्या पक्षाच्या विचाराचा सुद्धा नाही आहे, पण ज्याच्याकडे आर्थिक क्षमता जास्त आहे अशा उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। जनता याचा योग्य तो निर्णय करेल। प्रभाग क्रमांक 12 मध्ये जिथं महालक्ष्मीचं अस्तित्व आहे, त्या जिथनं प्रभाग क्रमांक 12 मधनं भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली, तिथलं जुनं कार्यालय आता आहेच, तर त्या कार्यालयाच्या इथनं भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह त्यांनी गायब केलेलं आहे। त्यामुळे ही जनता याचे योग्य ते निर्णय जनता घेईल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनता निवडून देईल। नक्कीच आपल्यासोबत आणखीन 2 कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? एकीकडं महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, दुसरीकडं तिसरी आघाडी देखील कोल्हापुरात तयार झालेली आहे। कसं मतांचं विभाजन होईल, आणखी कोणत्या प्रश्नांवरती खरं तर हे सगळं रान आहे ते पेटताना आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच कार्यकर्त्यांना सतरंजाच उचलायच्या का, हा देखील प्रश्न या ठिकाणी खरं तर विचारला जातोय। नक्कीच आपण जो प्रश्न विचारला तो योग्य आहे, कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या का, या गोष्टीला वाचा फोडत आम आदमी पार्टी
असो, वंचित बहुजन आघाडी असो आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. जसं यामध्ये आता एक कोल्हापूरमध्ये नवीनच घडून येते की एका तृतीयपंथी व्यक्तीला आम आदमी पार्टीकडून तिकीट देण्यात आलेलं आहे. हे एक म्हणजे या गोष्टीला वाचा फोडणारीच आहे की एक सामान्य कार्यकर्ता पॅटर्न या आघाडीनं राबवलेला आहे. खरं पाहिलं तर अनेक पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी लागतं. अनेक गुंड प्रवृत्तीचे देखील लोक सगळ्या या निवडणुकीच्या मैदानात असतात. खरंच त्यांना मतदान केलं पाहिजे का? काय वाटतंय कोल्हापूरकर म्हणून? खरं तर आज परिस्थिती अशी आहे की काही प्रस्तावित राजकीय पक्षांनी असं वाटतं की कुठंतरी एक क्वालिफिकेशन लावलंय का की तुझा जुगाराचा अड्डा असला पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे असले पाहिजे, तो गुंड असला पाहिजे तरच त्याला तिकीट मिळेल, त्याच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे तरच त्याला तिकीट मिळेल, असं कुठंतरी क्वालिफिकेशनचा फिल्टर लावलाय की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आज कोल्हापूरमध्ये. जर तुम्ही उमेदवारांची नावं आणि त्यांचं रेकॉर्ड बघितलं तर ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे. नक्कीच विशाल सर, आपण हे कोल्हापूर नक्कीच सतेज, ज्या प्रकारे कोल्हापूरकरांच्या या उद्विग्न अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या की एका बाजूला सतरंज्या उचलायच्या का, मात्र तिकीट वाटप करत असताना बाहेरून येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. ज्याची सर्वाधिक पैसे देऊन जिंकण्याची क्षमता आहे त्यांनाच तिकीट वाटप केलं जातं. ही उद्विग्न प्रतिक्रिया कोल्हापूरकरांचं मत जाणून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. धन्यवाद सतेज, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि आपले इतरही लोकशाही मराठीचे प्रेक्षक आपल्यासोबत होते त्यासाठी धन्यवाद. वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर